हॅलो ऑल. फिटनेस कोच सारिका हेअर. स्वागत आहे तुमचं सारिकाज लाईफ फिटनेस फूड फन फॅमिलीमध्ये. यस, तर हे जे सगळे क्लिप्स आणि पिक्चर्स ऑल दॅट तुम्ही पाहत आहात ते आहे काल संडे मी एका मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं. तर तिथील हा सगळा सुंदर व्ह्यू मस्त आहे. यस, तर पुणे येथे बोबदेव घाटामध्ये मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं. पुणे हाफ हिल नावाची मॅरेथॉन होते आणि तिथे मी पार्टिसिपेट झाले होते. तर हा आहे अगदी सुंदर व्ह्यू. अगदी सुरुवातीपासून एंडपर्यंत खूप छान व्ह्यू होता. अगदी अवतीभोवती खूप छान सुंदर सीन होता. यस, रनिंग करायला खूप हार्ड होतं कारण एलिव्हेशन खूप भरपूर होतं, पण जो अवतीभोवतीचा हा सुंदर निसर्ग व्ह्यू जो होता तर त्याच्यामुळे अगदी कुठेच थकवा खूप आला आहे असं नाही वाटलं. शिवाय क्लायमेट पण खूप ह्युमिड होतं, पण ह्या आजूबाजूचं जे वातावरण होतं अगदी मस्त. मी तर खूप सारे क्लिप्स आणि ऑल असं रेकॉर्ड केलेलं आहे आणि हेच मी तुम्हाला पुढे शो करत आहे. खूप सुंदर व्ह्यूज आहेत, तुम्ही एंडपर्यंत नक्कीच पाहाल. आणि इव्हेंटची अरेंजमेंट ही खूप छान होती. सुरुवातीला खूप छान झुंबा होता की ज्याच्यामुळे वॉर्मअपही आमचं खूप छान झालं होतं. खूप 10 किलोमीटरचं इलिव्हेशनही तिथे खूप होतं की ज्याच्यामुळे शेवटी थोडासा थकवाही आला होता. पण कार्यक्रम जेव्हा रनिंग जेव्हा संपलं तर तेव्हा खूप छान कार्यक्रमांचं पण आयोजन होतं की ज्याच्यामध्ये लेझिम खूप छान होती, शिवाय शिवरायांचे पोवाडे वगैरे. तर त्याच्यामुळे अजून थोडंसं फ्रेशनेस आला आणि नाश्ताही अगदी हेल्दी ब्रेकफास्ट पण ठेवलेला होता. तर त्याच्यामुळे अजून फ्रेशनेस आल्या. सगळ्या क्लिप्स तुम्हाला पुढे पाहायला नक्कीच मिळतील. तर अशा मॅरेथॉनमध्ये भाग का घ्यायचा? आपण फिटनेससाठी सुरुवात करत असू किंवा केलेली असेल तर एक मोटिवेशन किंवा कंटिन्युटी जो उत्साह असतो सगळ्या गोष्टी उत्साहानं करणं, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला इथे शिकायला मिळतात. म्हणजे कंटिन्युटी राहायला मदत होते. जर आपण फिटनेससाठी सुरुवात करणार असू तर इथं खूप सारी आपल्याला लोकं मिळतात. एकमेकांकडे बघून आपल्याला थोडंसं मोटिवेशन मिळतं की जेणेकरून आपल्याला आपली जर्नी कंटिन्यू करायला मदत होते. अगदीच असं नाही की आपण पहिल्याच दिवशी येऊन इथं धावायला सुरू करतो. सुरुवातीला आपण थोडंसं प्रिपरेशनही करायला पाहिजे, जसं की थोडाफार सुरुवातीला वॉक करणं, थोडंसं रन जॉग वगैरे असं. शिवाय डाएट प्रॉपर करणं, स्लीप असेल, वॉटर इनटेक वगैरे असेल. तर ह्या थोड्या गोष्टींचं प्रिपरेशन करून अशा इव्हेंटमध्ये तुम्ही पार्टिसिपेट झाला. तुमचं जेवढं कपॅसिटी आहे तर त्याच्यानुसार रन करून आपण हा इव्हेंट जो आहे रनचा तो आपण सक्सेसफुली कंप्लीट करून पुढे आपण कंटिन्युटी ठेवू शकतो. आणि ज्याने आपण जर फिटनेसमध्ये चालू केलेलं आहे तर कंटिन्युटी ठेवायसाठी मदत होते. असे काही इव्हेंट्स असतात त्याच्या निमित्ताने आपण प्रॅक्टिस करतो. शिवाय बाकीचे जे रुटीन आहे ते पण आपण रेग्युलर फॉलो करायला लागतो की जेणेकरून आपला उत्साह राहतो, कंटिन्युटी राहते, कन्सिस्टन्सी राहते आणि आपल्याला हे करायलाही चांगलं वाटतं. हा आहे सुंदर व्ह्यू. आय थिंक इथून परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. म्हणजे इलेव्हेशन संपून हा स्लोप आहे आणि इथून अगदी रन करायला अजून छान मजा आली होती. स्लोप होता तर बराचसा म्हणजे सुरुवातीला जो एक हार्डनेस होता रन करायला तर तो कमी झाला होता जेव्हा रिटर्न आम्ही जायला निघालो. आणि हा आजूबाजूचा जे आहे ते सुंदर सीन पण दिसत आहे इथे. आणि रन करताना मीही छान एन्जॉय केलं. बरेचसे सेल्फीज घेतले, फोटोज घेतले.
येस, तर तुम्ही पाहिलाच असेल की किती सुंदर सीन होता. मॅरेथॉन रूट खूप अमॅझिंग, अगदी सुंदर होता. आणि इथे तुम्हाला पुढे जे भगवे झेंडे आणि ऑल दिसत आहे, हा आहे एंड पॉईंट आहे हा. शिवरायांचं नाव गाजतंय गडकिल्ल्यांच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्यांच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. गडकिल्ल्यांच्या दगडावर. I got one JBL headphones. Sir, Mr. Rahul got this one. अगर ये जीतता है वो नहीं देंगे तो इससे मैं घर लेके जाऊंगा अपनी प्रॉपर्टी से. Thank you. Okay, good morning. Say hello.